नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या रिसर्च मराठी यूट्यूब चॅनलवर परत एकदा। गेल्या वर्षी आपण इथं आलो होतो इसापूर डॅमवर, तर तेव्हा काही पाणी सोडलेलं नव्हतं। आज आपण परत इथे आलेलो आहे। सर्व डॅमचे गेट सोडलेले आहेत, तर किती पर्सेंट सोडलेले ते काही आता आयडिया नाही आपल्याला। आजूबाजूला मंडळी त्यांनाही विचारू आपण। अगोदर इथला डॅमचा पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे मी तुम्हाला इथला, आणि थोडीशी कहाणी सांगणार आहे। आपला ड्रोन नाही का पाण्यात डुबकी मारून वरी आलेला आहे आज, त्याच्यामुळे त्याच्यातलं फुटेज भेटणार का नाही भेटेल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही। त्याच्यामुळं जर ते कॅमेरा जर चांगला असला, त्याचं फुटेज जर ते व्यवस्थित असलं तर मी ते टाकील, नाही तर नाही टाकणार। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईबही करून टाका। चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर इथं बरेचसे मंडळी जमलेले आहेत, त्यांना विचारू आपण की हे कुठले आणि यांना माहितीही विचारूया। कुठले भाऊ आपण? हातगाव हे हातगावचे येतं। मग डॅमचे किती पाणी भरेल 100%? गेटच्या वरून चाललं। हो का? बरं, डॅम पाहायसाठी आलेले। काय नाव आहे? अनवर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करसाल का नाही? बिलकुल नक्की ना, बिलकुल करून टाका। रिसर्च मराठी यूट्यूब चॅनल आहे आपलं। तर हे कधीपासून पाणी सोडलेलं आहे? हे जवळपास 2 दिवस झाले। 2 दिवस झाले। असं एवढेच प्रमाणात सोडलेले का जास्त सोडलं होतं अगोदर? नाही बहुतेक मी पण पहिल्यांदाच आलो, याविषयी जास्त तर माहिती नाही आहे मला। अच्छा, हे न्यूजवर पाहिलं होतं, तर त्या दिवशी पाणी सोडलं होतं। म्हटलं चला आज आम्ही सकाळी येतं तर इतकं वल्ल झालं होतं, एलदरी जेव्हा कव्हर करायला गेलो होतो भरपूर वल्ल झालं होतं, त्यामुळे आमचं ड्रोन सगळं डिव्हाइसेस वगैरे सगळे वल्ले झाले होते। तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला काय करतो, हा डॅम जे छोट्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवणार आहे, कारण की याची बी बॅटरी लो झालेली आहे। आपण व्यवस्थितपणे शॉट घेऊया। तर बघा, पाण्याचा जो फ्लो आहे तुम्ही पाहू शकता। आणि काय आहे, आपली जी पैनगंगा आहे बुलढाणा जिल्ह्यातून उगम आहे या नदीचा, पण तिकडं असं वाटतं नाला आहे, पण इकडं आल्यानंतर जी आपली बुलढाणा जिल्ह्यातली जी नदी आहे खडकपूर्णा, तिच्यापेक्षाही पात्र इथं आपलं पाहायला मिळते की खूप मोठं पात्र आहे इथं। कारण की इकडे हिला बरेचशा नद्या अटॅच होतात इकडे आल्यानंतर, त्याच्यामुळे हिचं पात्र बरंच मोठं आहे। तर चला मी आता तुम्हाला छोट्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने एकदम व्यवस्थितपणे व्ह्यू दाखवणार आहे। तर चला दाखवतोय। आज आपल्याला एकदम सुंदर आणि मनमोहक पाण्याचा धरणाचा व्ह्यू बघायचा योग आलेला आहे। आपण जितक्या बी वेळा इथं आलो तर असा व्ह्यू आपल्याला पाहायला नाही भेटला, कारण की आपण जेव्हा बी आलो तर धरण, पहिल्या वेळेस आलो तर धरण पूर्ण ड्राय होतं। सेकंड टाईम आलो तर म्हणजे पाणी काही सोडलेलं नव्हतं, ते 50% भरलेलं होतं। पण 2021 रोजी धरण पूर्ण भरलेलं आहे आणि बरेचसे जण पाहायला आलेले। कॅमेरा थोडा वरती घेतो। जे डॅमच्या वरती पूल आहे ना, त्या पुलावर पब्लिक बघू शकता, खूप सारी पब्लिक इथे जमा झालेली आहे। मी एक गोष्ट नोटीस केली, या डॅमवर सिक्युरिटी खूप छान आहे। म्हणजे डॅमवरला कितीही पाणी सोडलं ना तर कुठल्याही लोकांना म्हणजे नुकसान होणार नाही, असा हा डॅम बनवलेला आहे। अदरवाईज कुठल्याही डॅमवर जेव्हा पाणी सोडण्यात येते ना तर रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणून त्याला हे करून देतात, कुठे कोणालाही जाऊ देत नाही तिथे। पण या डॅमवर तसं काही नाही, पाहू देतात लोकांना, त्याचा आनंद घेऊ देतात। हे खूप आवडलं मला इथलं। आणि त्याचं एक कारण असावं, कारण की जे डॅम आहे हा, याची बनावटच अशी आहे की इथे म्हणजे जास्त धोकादायक काही नाही आहे। पाणी किती बी सोडलं तर याला इतका मोठा हे दिलेला आहे, काय म्हणावं लागेल त्याला मला नाही माहीत, एक सांडवा म्हणायला हरकत नाही, कारण की सांडवा खूप मोठा असल्यामुळे बघा हे डॅमच्या गेटच्या वरून पाणी यायला जोर करत आहे। याच्यावरून अंदाजा लावा डॅम किती % भरला असेल। एकदम 100%च्या वरती गेलेला आहे। आता जसे जशी आवक वाढेल तसं पाणी सोडण्यात येईल। तर इथे एक बोर्ड लावलेले ते 2, याची व्यवस्थित माहिती वाचून घ्या। आणि हे इथून आपण एक स्केलवर पाहून घ्या पाणी किती आहे तुम्ही। आणि आता मी तुम्हाला एकदम ड्रोनच्या साहाय्याने एक छोटेसे शॉट दाखवणार आहे, कारण की आपला ड्रोन अगोदरच पाण्यात पोहला होता, त्यामुळे हे जे फुटेज आहे हे बी गेलं होतं, पण ते मी रिकवर केलं। म्हटलं चला आपण इतके दूर गेलो, थोडंसं हाती लागलं, तेच मी त्याच्यात टाकलेलं आहे, तर त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। ठीक आहे फ्रेंड्स।